तोतापुरी कैऱ्या आणल्या, पाण्यात थोडा वेळ ठेवून धुवून पुसून घेतल्या आणि त्याची वरची साल पिलरने काढून घेतली। या कैऱ्यांचा जरा जाडसर किस मी किसनीने पाडून घेतला। बारीक किससुद्धा आपण करू शकतो। तोतापुरी कैऱ्या ह्या थोड्याशा गोडसर असतात। आंबट कैऱ्यांच्या तुलनेत यामध्ये थोडी साखर कमी घालावी लागते, त्यामुळेच मी ह्या कैऱ्या घेतलेल्या आहेत। ताटाला थोडा तेलाचा हात लावून घ्यावा। हा साधारण 2 मोठ्या कैऱ्यांचा किस आहे, तर यात मी मोठी वाटी भरून साखर घातली आणि अगदी थोडंसं मीठ मी यामध्ये घातलं आणि हे छान हाताने मिक्स करून हे रात्रभर तसंच ठेवलं। टेरेसवर मी पापड ड्राइंग क्लॉथ अंथरलं। हे क्लॉथ म्हणजे खाली कापड असतं आणि वरून नेट असते, म्हणजे पक्ष्यांपासून संरक्षण होते आणि धूळसुद्धा जास्त जात नाही। खिसामध्ये भरपूर साखर घातलेली असल्यामुळे खूप पाणी सुटलं आहे, म्हणून त्यावर मी जाळी ठेवली आहे, म्हणजे वरची जी जाळी आहे ती ताटाला लागणार नाही। साधारण 3 दिवसानंतर हा किस पूर्णपणे सुकलेला आहे आणि हा किस मी सराट्याच्या साहाय्याने असा काढून घेतला। किंचित ओलसर असताना याच्या आपण वड्या पाडू शकतो। आता हा पूर्णपणे असा सुकलेला आहे, त्यामुळे मी आता कात्रीने याला चौकोन चौकोन वड्या आपण कट करून घेऊया। हा किस खालून घट्ट चिकटलेला होता, त्यामुळे मी अगदी 2 सेकंद याला गॅसवर गरम करून घेतलं आणि पटकन सराट्याच्या साहाय्याने हा किस सुटा केला आणि कात्रीच्या साहाय्याने याच्या चौकोन चौकोन वड्या केल्या। लहान मोठ्या आपल्याला हव्या त्या आकाराच्या आपण वड्या कापू शकतो। ह्या वड्या एकदम क्रिस्पी होत नाही, पण खायला अतिशय भन्नाट आणि खूप छान राहतात आणि टिकतात सुद्धा खूप जास्त दिवस। करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।